भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. मनऊनी चिंता नाही आम्हा दासा, न भ्यो गर्भवासा जन्म घेता. आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे. मनऊनी चिंता नाही आम्हा दासा, न भ्यो गर्भवासा जन्म घेता. तुका म्हणी आम्हा देवाचा सांगात, तुका म्हणी आम्हा देवाचा सांगात, नाही विसंबत येर येरा. मनऊनी चिंता नाही आम्हा दासा, न भ्यो गर्भवासा जन्म घेता. विठ्ठल विठ्ठल. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, 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 दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंच्या अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, 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 सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा. सेवे लागी
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्चयावत मानवी जीवनाच्या कल्याणार्थ अवतीर्ण झालेले थोर साधू वैराग्याचे मुकुटमणी अखिल वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असलेले संत श्रीमंत महाराष्ट्र भूषण जगद्वंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा चिंतनीय अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल तुकाराम महाराज आजच्या अभंगातून आपण ज्या उपास्य परमात्म्याची सेवा करतो, भक्ती करतो, साधना करतो, तो उपास्य परमात्मा कसा आहे याचं चिंतन तुकोबाराय आजच्या अभंगातून प्रतिपादन करत आहेत. महाराज सांगतात आम्ही भक्तिभावाने ज्याची सेवा करतो तो परमात्मा कसा आहे. तुकाराम महाराज 4 विशेषणं भगवान परमात्म्याकरता वापरतायत. तुकाराम महाराज सांगतात आम्ही ज्याची सेवा करतो, भक्ती करतो तो परमात्मा भोळा आहे. आम्ही ज्याची सेवा करतो तो भाविक आहे, तो जुनाट आहे, तो चांगला आहे. भक्तिभावाने आम्ही जसा केला तसा तो परमात्मा आमच्याकरता होत असतो. म्हणून गर्भवासाची भीती आम्हाला वाटत नाही आणि संसाराची चिंता राहत नाही. आम्हाला वाटेल तेव्हा वैकुंठातून या मृत्यूलोकामध्ये येतो, भक्तीचा डांगोरा पेटतो, समाजाला भक्तिपंथाला लावतो आणि आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही पुन्हा निघून जातो. महाराजांना विचारलं, महाराज हे सगळं तुमच्या जीवनामध्ये हे प्राप्त कशामुळे झालं, याला कारण काय. महाराज सांगतात त्याचं महत्त्वाचं कारण आहे आम्ही भगवंताला एक क्षण देखील विसरत नाही, त्याचा परिणाम परमात्मा सुद्धा आम्हाला एक क्षण देखील विसरत नाही, हा त्याचा परिणाम. असा साधा सरळ अभंगाचा भाव आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार. सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गणेशनगर रहिवासी मंडळ या ठिकाणी गोड आयोजन चालू आहे, किंबहुना होत आहे. 21 वर्ष पूर्ण होऊन 22व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आणि या 22व्या वर्षामधले ही 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे गणेशनगरवाल्यांनी सुपूर्द केलेली आहे. मला वाटते दादा हे पहिलं मंडळ तुमचं आहे की मला कोणीतरी येऊन सांगितलं महाराज वैयक्तिक कोणाचं नाव नका घेऊ, नाहीतर एवढी यादी आमच्या पुढे हातात असते. विठाला 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 विठाला. बऱ्याच ठिकाणी फिरण्याचा योग आल्यानंतर पहिले लोक सांगतात पहिलं यांचं नाव आलं पाहिजे, त्यांचं नाव आलं पाहिजे. पण या मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की सगळ्यांनी परिश्रम केलेले आहेत. सगळेच जण तन मन धनाने सहकार्य करून हा उत्सव वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आम्ही सगळे गणेशनगरवाल्यांचा सहभाग असल्यामुळे कुणा एकाचं नामनिर्देश न करता सगळ्यांचा या ठिकाणी व्हावा म्हणून सर्व गणेशनगर रहिवासी यांना मी मनापासून धन्यवाद देतो. हा उत्सव आपण या ठिकाणी शहराच्या ठिकाणी टिकून ठेवला. 21 वर्ष. घर बांधणं सोपं आहे पण घराचं घर पण टिकवणं कठीण आहे. लग्न करणं सोपं आहे हे लवकर कळेल, पण ते शेवटपर्यंत सांभाळणं कठीण आहे. तसं सप्ताह मांडणं सोपं आहे पण शेवटपर्यंत तो चालवणं फार अवघड आहे. पण आपण हे कार्य 21 वर्ष या ठिकाणी सातत्याने करत आहात आणि 2 वर्षानंतर आपला 2 तपपूर्ती सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे. विठाला 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 विठाला. ज्या साधू पुरुषाच्या महाराज या ठिकाणी अनुग्रह दिवसाच्या निमित्तानं आपण हा सप्ताह संपन्न करत आहोत. या महाराष्ट्राला एक जगद्गुरू प्राप्त झाले, त्यांचं नाव आहे संत श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराज आणि त्यांच्या अनुग्रह दिवसाच्या निमित्तानं आपण हा उत्सव संपन्न करतो. या ठिकाणी 2 महत्त्वाचे घटक आहेत. एक तर या जगताला किंबहुना या विश्वाला एक जगद्गुरू प्राप्त झाला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ही तारखेनुसार जर पाहिलं तर 19 तारखेला त्यांचा जन्मदिवस. म्हणजे हे 2 औचित्य साधून आपण या ठिकाणी हा उत्सव संपन्न करत आहोत. खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे टिकला किंबहुना या मंडपात आपण बसलो त्याला कारण जर कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्या मंदिरावरचा कळस, आपल्या घराच्या पुढची तुळस
आपल्या कपाळावरचं कुंकू जर साबित कुणामुळं जर राहिलं असेल तर छत्रपती शिवाजी राजांमुळं. आणि आपण त्यांचा उत्सव आपण या ठिकाणी मोठ्या आनंदाने संपन्न करत आहोत. हे आपलं परम भाग्य आहे की त्यांच्यानंतर जन्माला येऊन त्यांचा उत्सव आम्हाला संपन्न करता आला. विठाला 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 विठाला. या उत्सवाकरता सगळ्यांनी योगदान दिलेलं आहे. माझ्या कीर्तनाकरता उपस्थित सर्वच गुणरत्न या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी माथा नतमस्तक करतो. 2 ताकदीचे मृदंगाचार्य माझ्या समोर बसलेले आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आपण सुद्धा मायबाप या ठिकाणी उपस्थित राहून कीर्तन श्रवण सुखाचा आपण सर्वजण लाभ घेत आहात. तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि संकल्पित वेळेमध्ये सेवा सोडण्याचा प्रयत्न करतो. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज आजच्या अभंगातून आपण ज्या उपास्य परमात्म्याची भक्ती करतो, सेवा करतो, तो परमात्मा कसा आहे याचं चिंतन तुकोबऱ्या आजच्या अभंगातून करत आहेत. विठाला 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 विठाला. जर या सृष्टीमध्ये या जगामध्ये जर विचार केला तर महाराज 3 प्रकारची लोक प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. किती? साधू संत सुद्धा म्हणतात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. महाराज सांगतात 3 प्रकारचा समाज तुकाराम महाराजांना दिसला. त्यातला पहिला वर्ग असा आहे जो भक्ती करत नाही. दुसरा वर्ग आहे भक्ती करून मुक्कामाला पोहोचला, म्हणजे त्या अवस्थेपर्यंत पोहोचला. आणि तिसरा वर्ग प्रामुख्याने जर आपल्याला पाहायचं झालं तर महाराज भक्ती करतो, साधना करतो, पण निश्चित प्राप्त त्याला व्हायला तयार नाही. हा तिसरा वर्ग आहे. विठ्ठल 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 भक्तीच करत नाही त्याचा विचार करण्याची मला वाटतं इथं गरज नाही. भक्ती करून मुक्कामाला पोहोचला, मुक्त झाला, त्याचाही विचार इथं मांडायचा नाही. पण रात्रंदिवस भक्ती चालली, साधना चालली, पण प्राप्तीच्या नावाने शून्य आहे, विचार त्याचा करायचा आहे. घरी जाता जाता चिंतन करायचं आहे. आपण या मंडपातून उठलो ना की आपण चिंतन स्वतःने केलं पाहिजे की या ठिकाणी मी कुठल्या वर्गामध्ये बसतो. भक्तीच करत नाही त्याच्यामध्ये माझा नंबर आहे का? भक्ती करून मुक्त झालो त्याच्यामध्ये आम्ही आहोत का? भक्ती तर आपली चालली महाराज, 21 वर्ष साधना करतो, भक्ती करतो, पण प्राप्तीच्या नावाने जर विचार केला तर आत्तापर्यंत आम्हाला काय प्राप्त झालं याचं चिंतन करत करत घरी जा. विठाल विठाल भक्तीच करत नाही असा एक वर्ग आहे, त्याला नास्तिक म्हणतात. नास्तिकाला देव मानणे नाही दादा. नास्तिक हा जगातला एक असा वर्ग आहे की तो देवाला मानायला तयार नाही, देवाचं अस्तित्व मानायला तयार नाही. आजही महाराज या भारत भूमीमध्ये, या हिंदुस्थानामध्ये राहून सुद्धा रामाचं अस्तित्व नाकारणारी काही मंडळी या ठिकाणी या भारत भूमीमध्ये, या भारत वंशामध्ये निर्माण झाली. ही शोकांकित आहे. नास्तिकाला देव मान्य नाही महाराज. तो म्हणतो जर तुमचा देव असेल तर आम्हाला दाखवा ना, आम्ही मानायला तयार आहे. जी वस्तू आमच्या डोळ्याने आम्हाला दिसेल त्याच वस्तूचा आम्ही स्वीकार करू, असं नास्तिकाचं म्हणणं आहे. मी तुम्हाला असा विचारतो, अशा बऱ्याचशा घटना आहेत, गोष्टी आहेत की ज्या आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, पण त्या आम्हाला नाकारता येणार नाही. मला खरं सांगा महाराज, हवा किती लोकांनी पाहिली? मंडपात बसलेल्या किती लोकांनी? मला थोडासा प्रतिसाद द्या बरं का. म्हणजे तुम्ही जेवढं बोलाल तेवढं कीर्तन पुढे जाईल. तुमचं बोलणं म्हणजे आमच्या गाडीत टाकलेलं पेट्रोल आहे. विठाल विठाल. हवा किती लोकांनी पाहिली बोला? एखादा तरी बोटवरती येऊ द्या. किती लोकांनी? मला सांगा कलर कसा आहे? पाहिली तू बाळा कशी आहे? चला कोणीतरी भेटला एवढ्या दिवसात. विठाला हवा कोणी पाहिली नाही, पण हवेचं अस्तित्व नाकारता येत नाही महाराज. कोरोनाच्या काळामध्ये तीच मिळवण्याकरता कितीतरी लोक धडपड करत होते. ज्यांच्याकडे महाराज पैसा घराने पडला होता, घरं भरलेली होती पैशाने, डॉक्टरला सांगितलं जेवढा पैसा लागेल तेवढा घ्या, पण आमच्या माणसाला एखादा तरी विचार करा महाराज. हवा पाहिली नाही, पण हवेचं अस्तित्व नाकारता येणार नाही. मग जे दिसतंय त्याला जर आम्ही मानत असेल तर हवा तुम्ही पाहिली का? नाही. मला सांगा फुलातला सुगंध किती लोकांनी पाहिला? पण सुगंध आहे ना. साखरेतली गोडी किती लोकांनी पाहिली? पण आहे ना. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत महाराज की ज्या दिसत नाही
पण मानाव्या लागतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता या मंडपात आपण जी लाईट पाहतो कुठल्या तरी खांबावरनं आली असेल इथे, बरोबर ना? कुठून तरी त्या खांबावरनं इथपर्यंत आली, मंदिरात आली, तिथून पूर्ण या ठिकाणी वायरिंग केली आणि मग त्याला ते प्रगट करण्याकरता बल्ब लावले, बरोबर आहे? मला सांगा, त्या तारेवर वीज नाही का? पॉवर करंट नाही का? आहे. मग त्याच्याकरता काय करावं लागेल बाबा? एकतर असे बल्ब लावावे लागतील, तेव्हा कळेल याच्यात करंट आहे. दुसरी गोष्ट, त्याच्याजवळ एक साधन असतो, काय त्याचं नाव? बोला बोला. टेस्टर. त्याच्याने चेक केलं जातं. आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे नसेल आणि ज्याला पाहायचं असेल तर तिसरी साधन आहे, काय? ते लावू नका. नाहीतर कीर्तन ऐकून घरी जाल आणि त्याला हात लावाल, कोणी सांगितलं म्हणून माझं नाव सांगाल. असं काय करू? हा, चला. काही गोष्टी अशा आहेत दिसत नाही पण त्याचं अस्तित्व मानावं लागतं. तसं परमात्मा दिसत नाही पण परमात्म्याचं अस्तित्व आम्हाला मानावं लागेल. मला सांगा ना महाराज, कोरोना किती लोकांनी पाहिला हो? कोरोना किती लोकांनी पाहिला? कोरोना किती लोकांनी पाहिला? पाहिला नाही ना, पण लोक घाबरत होती ना. पूर्वी बाबा जर कुणाला शिंक आली, खोकला आला तर लोक काय म्हणत होती? आणि कोरोनाच्या काळामध्ये शिंकल्यानंतर 4 हात माणसं दूर जात होती महाराज. कोरोना दिसला नाही पण त्याचं अस्तित्व लोकांनी मांडलं. मी एक शब्द सांगेन महाराज, न दिसणारा कोरोना जर आम्हाला मारू शकतो, वाक्य ऐका, न दिसणारा कोरोना जर आम्हाला मारू शकतो तर न दिसणारा परमात्मा त्या कोरोनातून आम्हाला का तारू शकत नाही? बोला, का तारू शकत नाही? फक्त विश्वास पाहिजे महाराज, विश्वास पाहिजे. 108 नंबर डायल केला का आमच्याकरता ॲम्ब्युलन्स येते, एवढा विश्वास आमचा तिच्यावर आहे, त्या नंबरवर आहे. 108 नंबर डायल केला की आमच्याकरता काय येते? मग एवढा जर विश्वास देवावर ठेवला तर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करून तिचा जप 108 वेळा करा ना. 108 नंबर डायल केला तर आमच्याकरता ॲम्ब्युलन्स येत असेल तर पवित्र तुळशीच्या माळीचा जप 108 वेळा केला तर जगाचा मालक आमच्याकरता का येणार नाही? पण तेवढा विश्वास पाहिजे. जी वस्तू नाही आपण तिचं अस्तित्व मानत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या अर्थी भिंतीवर चित्र काढलेलं आहे त्या अर्थी त्या भिंतीवर चित्र काढणारा कोणीतरी चित्रकार बाबा असला पाहिजे, बरोबर आहे? भिंतीवर ज्या अर्थी चित्र दिसतो त्या अर्थी तो चित्रकार कोणीतरी काढणारा असला पाहिजे. तसंच तद्वत हा संसार दिसतो, हे जगत दिसतं, जगत हे एक चित्र आहे. मग जगत हे जर एक चित्र असेल तर या जगताला निर्माण करणारा कोणीतरी चित्रकार असेल की नाही? का आपोआप झालं ते? पण नास्तिकाचं म्हणणं आहे महाराज आम्ही त्याला मानू शकत नाही. अरे साधी गोष्ट आहे महाराज, दह्यामध्ये लोणी तूप आहे की नाही? तुमच्या पुढे दूध आणलं, दही आणलं, टाकलं आणि सांगितलं लोणी दे, निघेल का लगेच? माऊली सांगतात अरे दह्यातून तूप मिळवण्याकरता प्रक्रिया आहे तर या विश्वाच्या पसाऱ्यातून परमात्मा मिळवण्याकरता प्रक्रिया नाही का? मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग सांडी मार्ग मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग सांगतात आपल्याला दह्यातून जर आम्हाला तूप मिळवायचं असेल तर त्याच्याकरता त्याचं मंथन करावं लागेल आणि मंथन केल्यानंतर त्याच्यावर लोणी आलं की मग ते कढवावं लागेल आणि मग ती प्रक्रिया पूर्ण झाली की त्याच्यातून आम्हाला काय मिळतं बाबा?
दह्यावर एवढ्या प्रक्रिया केल्यानंतर जर आम्हाला तूप मिळत असेल तर या जगताच्या पसाऱ्यातून जर परमात्मा मिळवायचा असेल तर आपल्याला कट्ट्यावर कुठंतरी बसून गप्पा मारून परमात्मा मिळेल का? त्याच्याकरता काहीतरी साधना केली पाहिजे. नास्तिकाचं म्हणणं आहे जर तुमचा देव आहे तर दाखवा. मला वाटतं याचा विचार इथं जास्त करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. कारण का स्वतःचा नास्तिकपणा जगामध्ये मिरवतो महाराज. याच्यापेक्षा वेगळं सांगू, स्वतःचा नास्तिकपणा जगामध्ये मिरवत असताना आस्तिकाला सुद्धा जो नास्तिक करतो, खऱ्या अर्थाने ही व्याख्या नास्तिकाची आहे. स्वतः तर आळंदी पंढरपूरला जात नाही, पण जो चाललाय त्याला एसटी स्टँडपर्यंत पोहोचू देत नाही, त्याला नास्तिक म्हणा. स्वतः तर सत्कर्म करत नाही, पण जो सत्कर्म करण्याकरता प्रवृत्त झालाय त्याला सुद्धा सत्कर्म करू देत नाही, महाराज सांगतात त्याला नास्तिक म्हणा. स्वतः तर सप्तामध्ये पंगत घालत नाही, पण जो घालायला तयार झालाय त्याला सुद्धा देऊ देत नाही, त्याला नास्तिक म्हणा. लक्षात घ्या, ही नास्तिकाची व्याख्या आहे. सोपं सांगू, स्वतः तर माळ घालत नाही हे लवकर कळेल, पण ज्याची आहे त्याची राहू देत नाही त्याला नास्तिक म्हणा. विठाला विठाला स्वतः तर नाश पावतो, पण इतरांना सुद्धा नासवल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर आपणासारखे करीती. हा एक प्रकारचा वर्ग या समाजामध्ये आहे, तो नास्तिक. नास्तिकाचा विचार इथं करण्याची आवश्यकता नाही. दुसरा वर्ग महाराज सांगतात बघा, जीवनामध्ये त्यांनी साधना केली, आपल्या जीवनामध्ये साधना केली म्हणजे एखाद्या गाडीमध्ये बसला आणि कुठं जायचं हे त्यांनी ठरवलं आणि बरोबर ते साधन निवडलं आणि त्या मार्गाला लागला आणि मुक्कामापर्यंत पोहोचला. साधना करून त्यांनी परमात्मा मिळवला, असा एक वर्ग आहे. महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं, सुखे मी निजलो गा शून्य सारोन एक त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते. आपल्या जीवनामध्ये त्यांनी साधना केली महाराज, साधना केली आणि त्या अवस्थेपर्यंत पोहोचला. आता मिळवायचं काही शिल्लक त्याच्या जीवनामध्ये राहिलं नाही. महाराजांच्या भाषेत बोलायचं ना, कृतकृत्य झालो कृत्य कृत्य 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 झालो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली जे पावलो, तुम्ही सांभाळिले संती जय हो, तुम्ही सांभाळिले संती. इच्छा केली ते पावलो, निर्माण केली आणि ती इच्छा महाराज शेवटाला गेली, पूर्णत्वाला गेली, असा एक वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग महत्वाचा ज्याचा आज आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. महाराज सांगतात रात्रंदिवस भक्ती चालले, साधना चालले, पण प्राप्तीच्या नावाने जर विचार केला तर काही त्याला मिळत नाही. अखंड भजन करी उगान राहे क्षणभरी. आपल्या जीवनामध्ये महाराज साधना चालले, मग त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. शाळेतच गेला नाही त्याचाही विचार इथं करण्याची आवश्यकता नाही. शाळेत जाऊन पास झाला त्याचाही विचार इथं करायची गरज नाही. पण शाळेत जातो, पास होण्याकरता अभ्यासही करतो, पण रिझल्ट आणायला गेला की फर्स्ट क्लास नापास होतो. विचार त्याचा करायचा आहे. नावेतच बसला नाही त्याचाही विचार इथं करायचा नाही. बसून पलीकडे गेला त्याचाही विचार इथं मांडायचा नाही. पण विचार केला पाहिजे कुणाचा? नावेत बसलेला आहे, सकाळपासून वल्ले मारतो,
पण नाव हातभर सुद्धा पुढे सरकत नाही, विचार त्याचा करायचा आहे. विचार केल्यानंतर दोष सापडत असतात, मार्ग मोकळा होत असतो. आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये भक्ती चालली, साधना चालली महाराज, पण आमच्या जीवनामध्ये प्राप्त का होत नाही? तुकोबारांनी या समाजाकडे लक्ष गेलं, भगवत भक्ती थांबायला तयार नाही. आणि आपल्या जीवनामध्ये महाराज आपण जर एखाद्या परमात्म्याची जर सेवा करत असेल, भक्ती करत असेल, तर त्या भगवत भक्ताला जीवनामध्ये 4 गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे. कोणत्या? महाराज सांगतात, निश्चिंतता, निर्भयता, सुखरूपता आणि स्वतंत्रता. या 4 गोष्टी आपल्याला भगवत भक्तीने प्राप्त झाल्या पाहिजे. पण या समाजाकडे तुकाराम महाराजांनी पाहिलं तर समाजाचे चेहरे सुकलेले दिसले महाराज, चेहऱ्यावरचा आनंद गायब आहे. आज माणसाकडे सगळं आहे बाबा, सगळं आहे, पण महाराज चेहऱ्यावरचा आनंद मात्र दूर गेला आमच्याकडे. आम्ही पैशाने संपन्न झालो, कपड्याने संपन्न झालो, सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत महाराज, पण आमच्या जीवनामध्ये जो पाहिजे तो आनंद नाही. स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तो फोटोग्राफर आम्हाला सांगतो, बाबा बोला बोला असा. किती दुर्भाग्य आपलं. विठाला विठाला भक्ती थांबायला तयार नाही, पण जीवन पाहिलं तर दुःखी आहे महाराज, दुःखी आहे. दुःख आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. पारतंत्र्यामध्ये जीवन जगतो, चिंता करतो. या सगळ्या गोष्टी तुकोबारांच्या लक्षात आलं चेहऱ्यावरून. कारण आपले चेहरे सगळ्यांचे कसे झाले, तुकोबारांच्या भाषेत बोलायचं, फोडिली गोबरी कैसे दिसे तोंडावरी, कैसे दिसे तोंडावरी, कैसे दिसे तोंडावरी, फोडिली गोबरी कैसे दिसे तोंडावरी, कैसे दिसे तोंडावरी, कैसे दिसे तोंडावरी, फोडिली गोबरी कैसे दिसे तोंडावरी, कैसे दिसे तोंडावरी, कैसे दिसे तोंडावरी, गोबरी कैसे दिसे तोंडावरी, कैसे दिसे तोंडावरी, आपल्या सगळ्यांचे चेहरे तुकोबारांच्या लक्षात आले की यांच्या जीवनामध्ये साधना थांबायला तयार नाही, पण प्राप्ती मात्र काही व्हायला तयार नाही. कारण जीवन दुःखी आहे, चिंता करतात, पारतंत्र्यामध्ये जीवन जगतायत. तुकाराम महाराजांनी विचारलं, बाबा तुम्ही भक्ती तरी कुणाची करता? भक्ती करून तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी प्राप्त व्हायला पाहिजे त्या मिळत नाही, मग भक्ती तरी कुणाची करता? मग महाराज त्या साधकांनी आपापल्या पद्धतीने ज्या देवदेवतांची भक्ती करत होतो त्या देवदेवतांची नावं सांगायला सुरुवात केली. तुकाराम महाराजांना हसू आलं. महाराज अशा देवांची जर भक्ती तुम्ही जर करत असाल तर महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये काय तो आनंद प्राप्त होणार आहे? नाही. जे स्वतःच्या पोटाकरता रडतात महाराज, ते तुम्हाला तुमचं पोट काय भरू शकतो? लक्षात घ्या. स्वतः अपूर्ण आहेत, त्याच्यामुळे महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पूर्णत्वाकडे जाता येणार नाही. अपूर्णाने भक्ती पूर्णत्वाची केली पाहिजे. आपल्याला जर पूर्णत्व प्राप्त करायचं, आम्हाला जर सुख मिळवायचं असेल तर त्याच्याकरता सुखरूप आणि परिपूर्णतम भगवान परमात्म्याची सेवा आपल्या जीवनातून घडली पाहिजे. तुम्ही ज्या देवतांची भक्ती करता तो देवही अपूर्ण आणि तुम्ही साधना करणारे साधक सुद्धा अपूर्ण. कोण कुणाला पूर्ण करेल बोला? अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे पूर्ण होईल का हो? किती आंधळे एकत्र आले म्हणजे एक डोळस तयार होईल? बोला ना. महाराज सांगतात, अरे तुम्ही ज्या देवाची भक्ती करता ते देव कसे आहेत? शेंदरी हेंदरी दैवत आपुल्या पोटाची मागते सीते अवतार, हेंदरी दैवत अरे तुम्ही ज्या देवाची भक्ती करता ते देव शेंद्रिय आहेत, हेंद्रिय आहेत. आणि अशा देवाच्या पाठीमागे जर तुम्ही लागला तर तुम्हाला काय पूर्णत्वाकडे जाईल? जे स्वतःचे पोट भरण्याकरता इतरांना पीडा देतात, आपुल्या इच्छा अनेका पिढी
अरे स्वतःची पोट भरण्याकरता जे स्वतः दुसऱ्याकडे रडगाणं करतायत मागतायत ते तुमची पोट काय भरतील महाराज. अपूर्णाने पूर्णत्वाकडे जाण्याकरता पूर्णत्वाची भक्ती केली पाहिजे, पूर्णत्वाची केली पाहिजे. अपूर्णाने अपूर्णाची भक्ती केली तर पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाही. मला साधी गोष्ट सांगा महाराज, रोग्याचा रोग बरा होण्याकरता निरोगी डॉक्टराकडे जावं का रोग्या डॉक्टराकडे गेलं पाहिजे? नाहीतर रोगी ही रोगी आणि डॉक्टर ही जर रोगी असेल तर कोण कोणाचा रोग घालवेल? बोला विठाल 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 विठाल. कळण्याकरता एक उदाहरण सांगतो 1 मिनिटात. एकाला दृष्टीदोष झाला महाराज. रात्री झोपलेला, सकाळी पहाटे उठला आणि उठल्यानंतर महाराज बायकोने चहा घेऊन आला. आता बऱ्याच लोकांना सवय कुठली बेटी म्हणजे दात घासायचे नाही, अंघोळ नाही, काय नाही, देवपूजा नाही, विधी नाही, नित्यनियम नाही, काहीच नाही. आणि सकाळी गोधडीतून डोकं बाहेर काढलं की लगेच काय पाहिजे? चहा पाहिजे. बायको चहा घेऊन आली महाराज. त्यांनी डोळे चोळले, पाहिला तर सगळं डबल दिसायला लागलं महाराज. हातातली कप बसी डबल, जे घेऊन आले सगळं डबल दिसायला लागलं. बायकोला सांगितलं, अगं काहीतरी गडबड झाली, रात्री बरा होतो, आता सगळ्या वस्तू डबल दिसतात. बायकोने सांगितलं, वेळ नको घालू, तुम्ही पटकन निघा, दवाखान्यात जा, चांगल्या डॉक्टरला दाखवा. एकाकडनं चिठ्ठी घेतली महाराज दवाखान्याची आणि निघाला बिचारा. सकाळीच दवाखान्यात गेला, नंबर होता, नंबरला लागला, त्याचा नंबर आला, आतमध्ये गेला. डॉक्टरने चेक केलं, तपासलं आणि विचारलं, तुम्हाला काय होतंय? सगळं झाल्यानंतर त्याने सांगितलं, डॉक्टर साहेब मला दृष्टीदोष झालाय, रात्रीपर्यंत बरा होतो, सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर सगळ्या गोष्टी डबल दिसायला लागल्या, मला दृष्टीदोष झाला. डॉक्टरनी विचारलं, का रे बाबा तुला दृष्टीदोष झालाय? खरंय, एकाच्या 2 दिसतात वस्तू तुला, मग तुम्ही चौघे का इथं आलात? कळलं असेल त्याला धन्यवाद, बाकीच्या आरामात झोपा. विठाला 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 विठाला. रोगी आपला रोग बरा करण्याकरता ज्या डॉक्टरकडे गेला होता, रोग्याला 2 दिसत होत्या महाराज वस्तू, पण ज्याच्याकडे निदान करण्याकरता गेला त्या डॉक्टरला किती दिसत होते? 4. आता कोण कोणाचा रोग घालवेल? का त्याला घालवेल तो? रोग्याचा रोग बरा होण्याकरता डॉक्टर निरोगी असावा लागतो, हे तर आम्हाला मान्य करावं लागेल. तसं आपल्या जीवनामध्ये अपूर्णत्व जर असेल तर आम्ही सेवासुद्धा भक्तीसुद्धा पूर्णत्वाची केली पाहिजे. तुकाराम महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही याची सेवा करत नाही का? महाराज सांगतात, छे आमच्या जीवनामध्ये आम्ही परिपूर्णतम परमात्म्याची सेवा करतो. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही, आम्ही त्या परमात्म्याची सेवा करतो. इको कमी करा. विठाला 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 विठाला. आम्ही त्या परमात्म्याची सेवा करतो महाराज, अशा देवताची आम्ही सेवा करत नाही. मग महाराजांना विचारा, ठीक आहे महाराज, आतापर्यंत तुम्ही आमच्या देवाची विटंबना केली, आमच्या देवाला नावं ठेवली, आमचा देव शेंद्रा आहे, हेंद्रा आहे, सगळं काही तुमचं आम्ही मान्य केलं. पण तुकाराम महाराज, तुम्ही ज्या देवाची भक्ती करता, साधना करता, जरा तुमचा देव कसा आहे सांगता का? आम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत सांगा. तुकाराम महाराज सांगतायत, अरे सांगतो ना, ऐक ना, आम्ही ज्या परमात्म्याची सेवा करतो, भक्ती करतो, तो परमात्मा कसा आहे याचं चिंतन करत असताना तुकोबारे महाराज त्या साधकाला आपला देव कसा आहे याचा विचार अभंगाच्या पहिल्या चरणात. भोळे भाविक आहे जुनाट चांगले, भोळे भाविक आहे जुनाट चांगले, भोळे भाविक भाविक आहे जुनाट चांगले,
महाराज सांगतात आम्ही ज्या देवाची भक्ती करतो, साधना करतो, तो परमात्मा कसा आहे याचं चिंतन करत असताना परमात्म्याकरता 4 विशेषणं तुकाराम महाराज वापरतायत. आमचा देव भोळा आहे. पहिला शब्द महाराज त्या लोकांच्या कानावर, त्या साधकांच्या कानावर पडला आणि सगळ्या आपापसामध्ये चर्चा करायला सुरुवात केली की अरे आतापर्यंत तुकाराम महाराजांनी आपल्या देवाला नावं ठेवली, पण तुकाराम महाराजांचा देव आपल्याला वाटलं भारी असेल, पण तुकाराम महाराजांचा देव कसा आहे? बोला, भोळा. या समाजामध्ये भोळा या शब्दाची व्याख्या आम्ही काय करतो? जो वेडा आहे, जो बावळट आहे, त्याला आपण काय म्हणतो? ज्याला सहज माणसं फसवतात, लोक म्हणतात आमच्या गावात तो लय भोळा आहे. भोळा या शब्दाची व्याख्या बावळट आपण करू शकतो महाराज? तुकाराम महाराज देवाला बावळट म्हणतील? देवाला बावळट म्हणणं म्हणजे स्वतःचा बावळटपणा सिद्ध करणं. विठ्ठल विठ्ठल तसा तर माझा परमात्मा भोळा नाही. माझा परमात्मा कसा आहे? चतुरा तो शिरोमणी गुणावल्या ठिकाणी मुकुटाचा गळा म्हणे धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुणावल्या ठिकाणी मुकुटाचा गळा धन्य तोची विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुणावल्या ठिकाणी मुकुटाचा गळा म्हणे धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुणावल्या ठिकाणी मुकुटाचा तुकाराम महाराज सांगतात जर तसा विचार केला तर आमचा देव भोळा नाही, लय चतुर आहे. आपल्या चतुरपणाला सापेक्ष धर्म आहे दादा, पण देवाच्या चतुरपणाला सापेक्ष धर्म नाही. आपल्या चतुरपणाला सापेक्ष धर्म आहे, त्याच्यापेक्षा तो चतुर, त्याच्यापेक्षा तो चतुर. आपल्या गावात एखादा चतुर माणूस असतो ना, लोक म्हणतात आमच्या गावात तो लय चतुर आहे. दुसऱ्या गावातला माणूस तिथे येऊन सांगतो अरे तुझ्या गावातला चतुर काय करतोस, जरा एकदा तिथे येऊन बघ आमच्या गावात, त्याचा बाप बसलाय. आपल्या चतुरपणाला सापेक्ष धर्म आहे महाराज, त्याच्यापेक्षा तो चतुर, त्याच्यापेक्षा तो चतुर. हां, तुम्ही म्हणत असं महेंद्र महाराजांचं कीर्तन छान झालं. एखाद म्हणेल महाराज त्याला काय घेऊन बसला, त्याच्यापेक्षा बाप बसलेत महाराष्ट्रात. आपल्यापेक्षा कोणीतरी चतुर आहे, आपल्या चतुरपणाला सापेक्ष धर्म आहे. आमचे गुरुवर्य याच्यावर एक उदाहरण सांगायचे बघा. माणूस माणसाला फसवतो चतुरपणा करून, पण महाराज त्याला सुद्धा फसवणारा कोणतरी मिळत असतो. एक उदाहरण गमतीने सांगायचा, वेळ जावा म्हणून सांगत नाही, टाइमपास म्हणून सांगत नाही, सिद्धांत आहे म्हणून सांगतो. एक मुलगा मुलगी पाहण्याकरता फिरायचा. आता ती सीझन आहे म्हणून तो उदाहरण देतो, नाही तर दुसरा दिला असता. मुली पाहण्याकरता तो फिरत होता. महाराज त्यांनी विचार केला, पहिला भिवंडी तालुका, आता आमच्यापासून सुरुवात करू दे. पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये फिरला, कुठेही मुलगी मिळत नाही. मग त्यांनी तालुका बदलला, जवळचा कल्याण तालुका घेतला. कल्याणमध्ये गेला, कोणी पोरगी द्यायला तयार नाही. शहापूरमध्ये गेला. नंतर त्यांनी विचार केला पूर्वेला नको, आता पश्चिमेला येऊ. मग तो इकडे विरार वसई या साईडला आला महाराज, पण तरी सुद्धा त्याचं लग्न जमत नाही. शेवटा खजील झाला महाराज. वाईट वाटलं, एवढी वर्ष झाली, लहान लहान पोरांची लग्न झाली, पण मी असा राहिलो. एक मित्र त्याचा जोडीदार त्याला शहरातला भेटला आणि विचारलं काय रे एवढा उदासीन आहे, झालं काय? म्हणे काही नाही, 5 वर्ष झाले मुलगी पाहण्याकरता फिरतोय, पण आत्तापर्यंत लग्न जमत नाही. म्हणजे झालंय काय, गाडीवर जात असताना गाडी स्लिप झाली आणि पडलो, पुढचे सगळे दात माझे पडले. त्याच्यामुळं महाराज एकही मुलगी मला पसंत करत. त्यांनी सांगितलं अरे एवढी गोष्ट आहे ना, चल माझ्याबरोबर, मी शहरात राहतो. त्यांनी महाराज इकडं जोगेश्वरीला आणला, चांगल्या दवाखान्यामध्ये दाखवलं. डॉक्टरनी त्याला पूर्ण काय केले, डुप्लिकेट दात बसवून दिले, जशाला तसे महाराज. हां, आणि जे डुप्लिकेट बसवतात ना महाराज, त्याला लय घमेंट असते त्या माणसाला. हां, तो म्हणतो बघा जशाला तसे बसवले, पण देवाचं कौतुक महाराज कधी करत नाही बरं का.
64 दात ज्या परमात्म्याने दिलं त्या परमात्म्याचं कधी कौतुक आम्ही करत नाही, पण 4 दात जर डॉक्टरनी बसवले तर त्याचे कौतुक महाराज 4 तालुक्यात सांगतो. सगळे दात बसवले. 8 दिवसामध्ये त्या पोराचं लग्न जुळलं गेलं. मित्राच्या घरी गेला आणि त्याला धन्यवाद दिले. अरे मित्रा, तू युक्ती केली नसती तर आज माझं लग्न जमलं नसतं, बरं झालं म्हणे. 1 महिन्याच्या आतमध्ये लग्न झालं, संसार चालू झाला. पण याच्या मनामध्ये एकच खंत होती की आतापर्यंत माझ्या बायकोला, माझ्या जोडीदारीला मी फसवलंय. आज नाही तर उद्या हे कळणार आहे, त्याच्यापेक्षा आपण सांगितलेलं बरं. पण पुन्हा विचार करायचा, लगेच सांगितलं तर पुन्हा टाकून जायची आपल्याला. आली का पंचायत? म्हणून थोडा वेळ थांबला महाराज तो. 1-2 लेकरं झाली आणि मग त्यांनी एकांतामध्ये बायकोला घेतल्याने सांगितलं, अगं आतापर्यंत 4 वर्ष झाली आपल्या लग्नाला, पण मी तुला फसवलंय म्हणे. बायकोने सांगितलं, अहो असं काय बोलता तुम्ही? लग्न झाल्यापासून कधी एक चापट, कधी एक शिवी, काही तुम्ही आजपर्यंत केलं नाही. जी वस्तू मागायच्या अगोदर माझ्या जवळ प्राप्त व्हायची, मला असं वाटत नाही मी तुमच्याबरोबर लग्न करून फसलोय म्हणून. नाही म्हणे, मी तुला फसवलं. म्हणे सांगा काय, कशाने मी फसलो? म्हणे माझं लग्न जुळत नव्हतं. 4 तालुके फिरलो पण लग्न काही जुळत नव्हतं. म्हणे झालं काय, का जुळत नव्हतं? म्हणे पुढचे दात आहेत ना, हे सगळे मी डुप्लिकेट बसवले. याला असं वाटलं हे सांगितल्यानंतर बायकोला राग येईल महाराज. ती जोर जोरात हसायला लागली. त्यांनी विचार केला, का गं तुला राग नाही आला माझ्या बोलण्याचा? मी तुला 4 वर्ष फसवलं, डुप्लिकेट दात बसून मी तुझ्याशी लग्न केलं, तुला वाईट नाही वाटलं? म्हणे त्यात वाईट काय वाटायचंय? तुमचं जसं 5 वर्ष लग्न जमत नव्हतं तसं माझं सुद्धा जुळत नव्हतं. माझ्याकडे सुद्धा 5 तालुक्यातली लोक आली बघायला, पोरं आली, पण एकानेही मला पसंत केलं नाही. मग म्हणे तुझं काय? आता ती सांगत बसली नाही महाराज. तिने स्वतःच्या बुचड्याला हात धरला, ते काढला, तिच्या पुढे टाकला, त्याच्या पुढे. याला दाताचा पत्त्या नव्हता. याला वाटत होता मी बायकोला फसवलं. बायको 4 पावलं त्याच्या पुढे निघाली महाराज. माणसाच्या चतुरपणाला सापेक्ष धर्म आहे, पण देवाच्या चतुरपणाला सापेक्ष धर्म नाही. अर्जुनाला वाचवत असताना महाराज सांगितलं देवाने, अर्जुना हा जयेंद्र आणि हा परमात्म्याचा चतुरपणा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, मग तुकाराम महाराज जर देव चतुर आहे, देव जर चतुर असेल तर देवाला चतुर म्हणा ना तुम्ही. मग तुम्ही भोळं हे विशेषण का दिलं? चतुर असताना सुद्धा भोळं का म्हणतात? तुकोबाराय सांगतात त्याची 2 कारणं आहेत. ऐका बरं. परमात्म्याला भोळं म्हणण्याचं कारण, पहिलं कारण असं आहे, देव कमी घेतो आणि जास्त देतो म्हणून देवाला काय म्हणतात? भोळं म्हणतात. आणि भक्ताच्या प्रेमापोटी वाटेल ते काम भक्ताचं करतो म्हणून देवाला भोळं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कमी घेतो आणि जास्त देतो म्हणून देवाला भोळं म्हटलेलं आहे. पुतना मावशीचं दूध किती प्यालावं? घोडभर दूध प्याला असेल. पण महाराज सनकादिकाच्या योग्यतेची मुक्ती प्रदान महाराज त्या पुतना मावशीला प्रदान केली. कमी घेतलं आणि जास्त दिलं महाराज. शेतकरी दादा शेतामध्ये 1 बियाणं टाकतो पण त्याला तो कणीस देतो महाराज. एवढा परमात्मा माझा भोळा आहे. भागवतामध्ये आपण एक कथा ऐकतो शेवटी मला वाटते दशम कंदामध्ये आलेली आहे. सुदामदेवाची कथा आपण नेहमी ऐकतो. सुदामदेवाच्या पत्नीला कळालं महाराज की माझे मालक आहेत ना, माझ्या मालकाचा सखा मित्र द्वारकेचा राजा आहे. कुठून तरी तिला कळालं. म्हणून महाराज तिने पुन्हा आपल्या मालकाला सांगितलं, मालक आतापर्यंत लेकराला आपण पाणी देऊनच या ठिकाणी आपण झोपवत आलो. घरामध्ये उपवास चालू आहे. बाकीच्या लोकांना महिन्यातून 2 एकादशी येतात, पण आपल्याकडे ज्या दिवशी अन्न मिळत नाही त्या दिवशी आपल्याला एकादशी पकडावी लागते. तुमचा मित्र जर द्वारकेचा राजा असेल तर मालक जा ना, कधीतरी त्यांच्याकडे भेटायला जा. सुदामदेवाने सांगितलं, अगं अशा अवस्थेमध्ये माझ्या प्रभूला, परमात्म्याला, सख्याला, मित्राला भेटायला जाणं योग्य नाही. सुदामदेवाची पत्नी पुन्हा सांगते, मालक आपल्या करता नका, पण आपल्या लेकरा बाळांचा विचार करा. रोज लेकरं झोपेतून उठली की विचारतात, बाबांनी काय आणलं आई सांग ना. आई आहे मी त्यांची माय आहे. रोज किती खोटं बोलणार आहे त्यांच्याकडे, त्यांच्याशी किती खोटं बोलणार आहे.
रोज खायला त्यांना मिळत नाही, किती दिवस मी त्याला पाहणार आहे असं. पुन्हा पुन्हा विनंती केली, महाराज आपल्याकरता नको पण लेकरांकरता जा. सुदामदेवाने सांगितलं अशा अवस्थेमध्ये देवाकडे जाणं योग्य नाही. पुन्हा पुन्हा विनंती करते. एक गोष्ट लक्षात घ्या महाराज, सुदामदेवाच्या जीवनामध्ये एवढी बिकट परिस्थिती होती की खायला सुद्धा अन्न महाराज मिळत नव्हतं एक वेळचं. किती परिस्थिती बिकट होती. पण सुदामदेवाच्या जीवनामध्ये एक गोड प्रसंग असा आहे की सुदामदेवाच्या जीवनातलं भजन कधी बंद नाही झालं. सुदामदेवाच्या जीवनामध्ये घरामध्ये भोजन नव्हतं. शब्दाकडे लक्ष द्या. सुदामदेवाच्या घरामध्ये खायला भोजन मिळत नव्हतं, पण सुदामदेवाच्या घरामध्ये भोजनाला कमी होती पण भजनाला कुठं कमी नव्हती. आपल्या जीवनामध्ये खायला खूप आहे, भोजन भरपूर मिळतं, पण आमच्याकडे भजन नाही दादा, एवढी शोकांकित आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सातत्याने देवाचं भजन महाराज सुदामदेवाच्या घरामध्ये चालत होतं. सुदामदेवाची पत्नी नेहमी सांगायची, का हो मालक, तुमचा जर द्वारकेचा राजा जर तुमचा मित्र असेल तर एकदा जा ना त्यांच्याकडे, तुम्ही काही सांगू नका, पण त्यांना आपली परिस्थितीची जाणीव होईल आणि आपल्याकरता काहीतरी देतील. शेवटी महाराज सुदामदेवाने सांगितलं, ठीक आहे मी जातो त्यांच्याकडे, पण राजाकडे, मित्राकडे, देवाकडे जात असताना काहीतरी त्यांना दिलं पाहिजे, रिकाम्या हाताने जाऊ नये. सुदामदेवाच्या बायकोनी लगेच महाराज 4-5 घरचे पोहे आणले, एका कपड्यामध्ये बांधले आणि सुदामदेवाच्या हातामध्ये दिले. सुदामदेव भजन करत 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 महाराज द्वारका नगरीच्या दिशेने रवाना झालेला आहे. परमात्म्याचं भजन करत करत महाराज सुदामदेव मार्गक्रमण करत आहेत. थकला दमला एका झाडाखाली झोपला गेला. बसल्यानंतर झोप लागली आणि झोप लागल्यानंतर परमात्म्याने विचार केला, सुदामदेव एवढ्या लांबून चालत आलाय, मला त्याच्याकरता गेलं पाहिजे. परमात्म्याचा नियम असा आहे महाराज, तुम्ही त्याच्याकरता 6 पावलं टाका, तो परमात्मा तुमच्याकरता 60 पावलं आल्याशिवाय राहत नाही. फक्त आम्ही त्याच्या दिशेने 6 पावलं तरी टाकली पाहिजे. कुर्मदासाचं जीवन तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. कुर्मदास महाराज अंतःकरणापासून वारी करता निघाला. किती वाऱ्या जीवनात केल्या त्यांनी? किती केल्या बोला? किती केल्या? एक सुद्धा पूर्ण झाली नाही महाराज. पण अर्ध्या वारीत माझा जगाचा मालक त्यांना भेटण्याकरता आला. अंतःकरणापासून त्याच्या पुढे पाऊल टाका, परमात्मा आपल्याकरता धाव घेतल्याशिवाय राहत नाही. सुदामदेव झोपलेला असताना महाराज त्या ठिकाणी परमात्म्याने अशी लीला केली की सुदामदेवाला उचललं आणि द्वारका नगरीच्या जवळ आणून सोडलं. झोप मोडली गेली. डोळे उघडल्याने पाहिलं तर अरे मोठे मोठे महल दिसत आहेत. वाट सरूला विचारलं, का रे बाबा, द्वारका नगरी किती लांब आहे आणखी? अरे म्हणे द्वारका नगरीतच तुम्ही आहात. मोठे मोठे महल पाहिल्याने विचारलं, मग आमचा कन्हैया त्याचं घर कुठं आहे? तो महाराज विचारात पडला, कन्हैया म्हणे काय पत्ता आणलाय का त्याचा? गल्ली नंबर, घर नंबर, मोबाईल नंबर? म्हणे तसलं काय नाही. मग यांनी सांगायला सुरुवात केली, अरे कन्हैया कोण नेमकं सांग. त्यावेळेस महाराज सुदामदेवाने फोडून सांगितलं, माझा बालपणाचा सखा माझा कृष्ण परमात्मा. असं का? अरे मग कन्हैया काय म्हणतो? अरे तो तर या नगराचा राजा झालाय, राजा, आणि त्याला एकऱ्या भाषेत बोलतो. कुठं महल आहे त्याचा? नाम निर्देश केला, बोट दाखवलं आणि सुदामदेव महाराज भजन करत 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 महाराज त्या दरवाजापर्यंत पोहोचला. पोहोचल्यानंतर द्वारपालाला विनंती केली, होय द्वारपाला हो, माझं नाव सुदाम आहे, मी माझ्या कृष्णाला, माझ्या परमात्म्याला भेटण्याकरता आलोय. फक्त त्याला जाऊन निरोप सांगा, तुमचा बालपणीचा सखा सुदाम तुमच्याकरता भेटण्याकरता आलेले, तुम्हाला भेटण्याकरता आलाय. सगळ्यांनी विटंबना करायला सुरुवात केली, टिंगल करायला सुरुवात केली. अरे कुठं आमचा राजा आणि कुठं तू? फाटलेलं धोतर आहे, मळकटलेलं महाराज सदरा आहे, लटलट लटलट अशी मान हालते, हातामध्ये काठी आहे. अरे कुठं आमचा राजा आहे आणि कुठं तू त्याचा मित्र सांगतोस? पण एका साधकाला महाराज त्याच्यावर विश्वास बसला. म्हणून लक्षात घ्या महाराज, आपल्या जीवनामध्ये भगवत भक्त कोण असू शकतो, हा बाह्यरंगाने कधीच महाराज जाऊ नका. आपण सगळे जे भालतो ना, हे बहिरंगाला भालतो, बहिरंगाला. सुदामदेवाची बाह्य परिस्थिती कशी होती? ही दिसायला जरी फाटकी असली तरी अंतःकरणापासून महाराज भगवत भक्त होता. तो एका द्वारपालाने महाराज धाव घेतली, परमात्म्याकडे गेला, प्रभूला हात जोडले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू परमात्म्याला विनंती केली, देवा आजपर्यंत या द्वारका नगरीमध्ये असा भिकारी मी पाहिला नाही,
फाटलेलं धोतर लावलेलं आहे, कालवटलेला चेहरा आहे, हातामध्ये काठी आहे, लटलटमान हलते आणि तो तुमचा मित्र आहे, सखा आहे असं म्हणतो. मग विचारलं, एवढं सगळं जर तू विचारलं असेल तर नाव विचारायला काय झालं होतं? त्यावेळेस महाराज त्या द्वारपालाने सांगितलं, देवा ते नावही मी विचारलंय. काय? सुदाम हे शब्द कानावर देवाच्या पडले आणि परमात्मा आपल्या सिंहासनावर उडी घालतो आणि महाराज बिगर चपलाच्या धावत सुटलाय. माझ्या सुदाम देवाला आवाज देतो, हे सुदामा, माझा सखाला आला, माझा सखाला सुदामा मित्रा जीव लगा, माझा सखाला आला, माझा सखाला. परमात्मा सुदाम देवाचं नाव घेत महाराज धावू लागले. पळतायत महाराज. सगळ्या सेवकांनी पाहिलं, असा कोण व्यक्ती आहे की ज्याच्या करता परमात्मा सिंहासनावरून खाली उडी घालतायत आणि बिगर चपलाशी धावतायत महाराज. कोण असा भाग्यवान आहे? परमात्म्याचा सखा कोण आहे? सगळ्यांचे डोळे वटारले गेले, कोण नेमकं आहे पाहतायत. परमात्मा धावतायत महाराज. गेटवर आले आणि सुदामदेव एकच विचार करत होता, बाळपणी संधीपणी ऋषींच्या आश्रमात झालेली कृष्णाची भेट आहे. आता परमात्मा विसरला असेल का? एवढा मोठा राजा झाला, विसरला असेल. आतमध्ये अंतःकरणातून भाव निर्माण झाला. पण माझ्या कृष्णाने सुदामदेवाला पाहिलं, आवाज दिला, सुदाम. हे शब्द कानावर पडले. पाठीमागे वळून पाहिला तर बाळपणीचा सखा, माझा परमात्मा सखा कृष्ण कन्हैया. महाराज देव जवळ गेले, कडकडून मिठी मारली. कृष्ण परमात्म्याने महाराज सुदामदेवाला कडकडून मिठी मारली, हाताला धरलं, आपल्या महालात आणलं. आज मला वाटलं जगातला सगळ्यात भाग्यवान जर कोण होता तर सुदाम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सुदाम देवाला हाताला धरलं, आपल्या सिंहासनावर बसवलं महाराज. आणि सिंहासनावर बसून आपण आतमध्ये महाराज आपल्या राण्यांना सांगितलं, पाणी आणा पाय धुण्याकरता. त्यांना विलंब झाला. जगाच्या मालकाने आणि हात पुढे पसरले. सुदामदेवाचे पाय आपल्या हातात ठेवले, मस्तक त्यांच्या डोक्यावर पायावर ठेवलं आणि आपल्या डोळ्याच्या अश्रुधारेने महाराज सुदामदेवाचे चरण धुतले गेले. त्यांची चरणच आपल्या मस्तकाला लावली. काय भगवान परमात्म्याचा भाव होता बघा. लहानपणीचा सखा परमात्मा आपल्याला भेटण्याकरता एवढ्या लांबून इथं आलाय आणि परमात्मा त्याच्या पायाची धुळी आपल्या मस्तकाला लावतो. महाराज किती प्रेम असेल, किती प्रेम असेल. परमात्म्याने महाराज त्याचे पाय धुतले गेले, तिलक केलं आणि मग विचारलं, सुदामा काय चाललंय तुझं? सुदामदेव सांगायला सुरुवात केली, पण लक्षात आलं देवाच्या, इथं तो सगळं सांगू शकत नाही. महालामध्ये नेलं, त्याला पलंगावर झोपवलं. परमात्मा त्याच्या चरणाची सेवा करतो आणि विचारायला सुरुवात केलं, सुदामदेव तुझं काय चाललंय, कसं चाललंय? सुदामदेवाने सांगायला सुरुवात केली, पण सुदामदेव महाराज त्या ठिकाणी विषय बदलला आणि विचारलं, तुझं काय चाललंय तेवढं सांग. कृष्णाने सांगितलं, अरे तू माझ्याकडे आलाय, अगोदर तुझी खुशाली सांग ना. दोन मित्र महाराज 60 वर्षात जरी भेटले ना तरी त्याला त्याचं बाळपण आठवत असतं. सुदामदेवाला ते बाळपण आठवलं, सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि मग कृष्णाने विचारलं, का रे बाबा लग्न झालं का तुझं? म्हणे झालं ना देवा. काय नाव आहे माझ्या वहिनीचं? म्हणे सुशीला. देवा अरे नावाप्रमाणेच माझी बायको आहे, अत्यंत प्रेमळ आहे, तुझं भजन करणारी आहे. हे सगळं सांगितल्यानंतर कृष्ण परमात्म्याने सांगितलं, सुदामदेवाने सांगितलं, का रे कृष्णा तुझं लग्न झालंय का? हो म्हणे माझं झालंय, पण नंतर तुला ही सगळी कहाणी नंतर सांगतो, कारण हे कीर्तन संपेल त्याच्यात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग जर तुझं लग्न झालं असेल, तुझ्या बायकोचं नाव सुशीला आहे म्हणजे माझ्या वहिनीचं नाव, मग तिने जर तुला इकडे जर पाठवलं असेल तर मग तिने निश्चितच माझ्याकरता काहीतरी दिलं असेल, काहीतरी दिलं असेल ना. मग महाराज त्या ठिकाणी या महालामध्ये 4 घरचे मागून आणलेले पोहे देवाच्या पुढे कसे काय प्रगट करावे म्हणून सुदामदेव लपवायला सुरुवात करतो. परमात्म्याने सांगितलं, अरे काय लपवतो? मी कोणती वस्तू तू आणले हे कधीच पाहत नाही. गीता वाचली नाही का तू? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती तदहम भक्त्युपरुतमश्नामी प्रेतात्मना. महाराज सांगतात, मी काही पाहत नाही, तू काय अर्पण करतो याच्यापेक्षा कसं अर्पण करतो हे मी पाहतो. मग निसिंभाव उल्हासे मजार पवयाचे मिसे
फल एक आवडे तैसे भलतयाचे. महाराज सांगतात, अरे तू कोणती वस्तू समर्पण करतो याच्यापेक्षा कोणत्या भावनेने समर्पण करतो हे मी पाहत असतो. अरे काय लपवतो काढ. सुदाम देवानी महाराज पोह्यांची महाराज गाठोडी लपवायला सुरुवात केली. देवाने हिसकावून घेतली आणि मुठभर पोहे आपल्या मुखामध्ये टाकले. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडीचे, फके मारी कोरडीचे, फके मारी कोरडीचे. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडीचे, फके मारी कोरडीचे, फके मारी कोरडीचे. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडीचे, फके मारी कोरडीचे. कोरडे आणलेले पोहे जगाच्या मालकाने महाराज खायला सुरुवात केली. मला मुद्दा हा मांडायचा होता. सुदाम देवाचे पोहे किती खाल्ले भगवान परमात्म्याने सांगा. मुठभर पोहे खाल्ले, पण परिणाम सुदाम देवाला काय दिलं महाराज? सोन्याची नगरी प्रदान केली. सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोन या गाव सोनियाचा दिला ग. सुदाम देवानी महाराज फक्त परमात्म्याला मुठभर पोहे दिले, बदल्यामध्ये परमात्म्याने त्याला सुवर्णाची नगरी प्रदान केली. थोडं घेतो जास्त देतो म्हणून देवाला भोळं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. भक्ताच्या प्रेमापोटी वाटेल ते काम करायला महाराज माझा परमात्मा तयार होतो. साधाव या भक्ती काज नाही लाज धरीत. कुठलीही कामं करायला भगवान परमात्मा कधीही लाजत नाही महाराज, नाही लाजत. परमात्म्याचा स्वभाव आहे म्हणून तर परमात्म्याला भोळं म्हणतात महाराज. दुसरं महाराज विशेषण परमात्म्या करता देत आहेत, भाविक. माझा परमात्मा भाविक आहे. का भाविक म्हटलंय? महाराज सांगतात बघा, तो त्या ठिकाणी वैकुंठाचा त्याग करतो, शेष नारायणाचा त्याग करतो, लक्ष्मीचा त्याग करतो आणि या मृत्यू लोकामध्ये येऊन वैष्णवांच्या मांदियाळीमध्ये रममाण होतो म्हणून त्याला भाविक म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जिथं सत्संग आहे, जिथं भक्ती आहे, जिथं नाम आहे, तिथं परमात्मा उपस्थित असतो महाराज, म्हणून त्याला भाविक म्हणतात. मी माझ्या पद्धतीने एक व्याख्या अशी जोडली की तो भाविक तर आहेच, पण तो भावनिक सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. किती भाविक आहे महाराज ऐका, किती भाविक आहे, किती भावनिक आहे. संसाराकरता रडणारी माणसं भरपूर आहेत, संसाराकरता रडणारी माणसं भरपूर आहेत, पण या संसारामध्ये अशीही काही माणसं आहेत की जी भगवंताकरता रडतायत. ऐका बरं, संसाराकरता रडणारी माणसं भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा अशी काही माणसं आहेत की जी भगवंताकरता रडतायत. आणि खरं आहे महाराज, कधीतरी आपण आपल्या जीवनामध्ये देवाकरता रडलो पाहिजे. संसाराकरता आयुष्यभर रडणं चाललंय, कधीतरी देवाकरता रडा. देव रोने से और गाणे से मिळता आहे. एकतर प्रेमाने गायन करा, आळवा त्याला, परमात्मा मिळतो. आणि एकतर प्रेम भावाने अंतःकरणापासून रडा, त्याच्या पुढे परमात्मा मिळतो. एक वर्ग असा आहे की महाराज तो देवाकरता रडतो, पण या जगातला सगळ्यात भाग्यवान एक वर्ग असा आहे की भगवान परमात्मा ज्यांच्या करता रडत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जाता जाता एक उदाहरण सांगून जाईन महाराज. आज आपण सगळेच अलंकापुराला जातो, ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला डोकं लावतो. त्या ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनातला प्रसंग, या जगातलं या विश्वातलं सगळं कार्य संपलं आणि ज्ञानोबाऱ्यांनी महाराज त्या ठिकाणी परमात्म्याकडे गेले, भगवंताच्या चरणी लीन झाले. परमात्म्याला सांगितलं, प्रभू आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही. या विश्वाच्या कल्याणाकरता जे कार्य करायचं होतं ते कार्य संपूर्ण केलेलं आहे. आता फक्त तुमच्या चरणाजवळ मला समाधी द्या, बस. याच्या पलीकडे मला काही नको प्रभू. विनंती भगवान परमात्म्याकडे केली आणि परमात्म्याने सांगितलं, माऊली ज्ञानोबा, तुम्हाला समाधी मी या पंढरपुरात सुद्धा दिली असती,
पण तुमचं स्थान निश्चित आहे अलंकापुराला. त्याच्यामुळे मी तुम्हाला समाधी देण्याकरता मी स्वतः येणार आहे. लक्षानं तुमचं इकडं बघा. विठाल विठाल विठ्ठला विठ्ठला. माऊलींना समाधी द्यायची आहे आणि आपण सगळेच जण अलंकापुराला यावे अशी विनंती केली महाराज. आणि सगळे साधू संत समाज पंढरपुरातून निघाला. कुठे? आळंदीच्या दिशेने. पंढरीचा पोहा आला अलंकापुरासी. आळंदीला सगळा महाराज साधू संत वर्ग निघालेला आहे. आणि ज्ञानोबारायांच्या त्या प्रांगणामध्ये पवित्र अशा भूमीमध्ये पवित्र वाहणारी इंद्रायणी माता आहे. आणि इंद्रायणी मातेच्या तीरावर वसलेलं गोड असं गाव म्हणजे आळंदी. सिद्धेश्वराचं पुरातन गाव म्हणजे आळंदी महाराज. इंद्राने जिथं साधना केली, तपश्चर्या केली, ते ठिकाण महाराज आळंदी आहे. आळंदी हे पुण्यवान गाव आहे. आणि त्या गावामध्ये महाराज माझ्या ज्ञानोबारांना समाधी द्यायचं ठरवलं. जागा निश्चित झाली. सगळी महाराज वैष्णवजन संत मंडळी महाराज ज्ञानोबारांना समाधी देण्याकरता आलेले आहेत. दशमीला हा सगळा समाज एकत्र जमलेला आहे. इंद्रायणीचं स्नान केलं, भजन कीर्तन सगळं झालं महाराज. नामदेव महाराजांच्या 4ही मुलाने समाधीची जागा स्वच्छ केली. दशमीचा दिवस, एकादशीचा दिवस, द्वादशीचा दिवस निघून गेला. आणि आज सुद्धा आळंदीमध्ये बघा महाराज, आम्ही वारी करता, कार्तिकी वारी करता जेव्हा जातो ना, जे भाविक जर आळंदीमध्ये जात असतील त्यांच्या लक्षात येईल, दशमीला वारकरी आनंदामध्ये असतो, उड्या मारतो, गातो, नाचतो. एकादशीला सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर हसू असतो, आनंद असतो. द्वादशी सुद्धा महाराज आनंदाने तो ते पारणं सोडतो, उपवास सोडतो, देवाचं भजन करतो. पण जसं जसं आपल्या जीवनामध्ये त्रयोदशीचा दिवस उजाडला जातो ना, तसा तसा आपल्या जीवनामध्ये कुठेतरी नाराजी व्यक्त होते, दुःख निर्माण होतं. का? तर या विश्वाच्या माऊलीने समाधी घेतलेला आजचा हा दिवस आहे. तळपता सूर्य अस्ताला गेला तो दिवस म्हणजे त्रयोदशी आहे, कार्तिक त्रयोदशी आहे. म्हणून सगळा समाज महाराज त्या ठिकाणी 3 दिवस आनंदाने महाराज माझ्या ज्ञानोबाऱ्यांचा, तुकोबाऱ्यांचा, पांडुरंगाचा गजर करतो. पण त्रयोदशीचा दिवस उजाडल्यानंतर महाराज प्रत्येक भाविकाच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा येत आहेत. सगळ्यांच्या महाराज डोळ्यामध्ये असा एकही माणूस नाही की ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीच्या प्रसंगाला माणूस रडत नाही, एकही माणूस नाही. तीच अवस्था महाराज या ठिकाणी सगळ्या संत वृंदांची झालेली आहे. प्रत्येक संताला वाटत होतं आज या विश्वातला तळपता सूर्य अस्ताला चाललाय. सगळी हळहाल जनता करत होती. नामा म्हणे संत कासावीत तारे लावी पदर डोळियासी, लावी पदर डोळियासी. नामा म्हणे संत संत वृंदांच्या महाराज त्या ठिकाणी डोळ्यामध्ये अश्रुधारा आहेत. आपले उपरणाने आपले डोळे पुसायला सुरुवात केली. निवृत्ती दादाने आणि परमात्म्याने ज्ञानोबाऱ्यांच्या हाताला धरले, समाधीच्या स्थळापर्यंत घेऊन जात आहे. सगळी लोक ज्ञानोबाऱ्यांचा जय जयकार करतायत. पण त्यांच्याच पाठोपाठ सोपान दादा आणि मुक्ताबाईला महाराज रडू आवरलं नाही. मुक्ताबाई धावत गेल्या, ज्ञानोबाऱ्यांच्या कमरेला बिलून कडकडून मिठी मारली. दादा, आमचे मायबाप, आपले मायबाप गेले तेव्हा सुद्धा माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख झालं नाही दादा. माझ्या मायबापाचं प्रेम मला प्राप्त झालं नाही, आईचं प्रेम मला तेवढं मिळालं नाही, बाबाचं प्रेम मिळालं नाही. पण दादा, माझ्या जीवनामध्ये आईचं प्रेम सुद्धा तू दिलं आणि माझ्या बापाचं प्रेम सुद्धा तू दिलं. दादा, कुठल्याही गोष्टीची कमतरता तू पडू दिली नाही दादा. फक्त विनंती एवढी असेल, आमच्याकरता तू थांबाव दादा. खूप विनंती केली. ज्ञानदादाला पुन्हा पुन्हा महाराज मुक्ताई समजावतायत, दादा नका ना जाऊ समाधी करता, नका जाऊ, आमच्याकरता तुम्ही राहावं. विनंती केली, प्रार्थना केली महाराज ज्ञानोबाऱ्याला. पण ज्ञानोबारे पुढे चालले. सोपान देवाने कडकडून मिठी मारली. दादा, मुक्ती बोलते, खरं बोलते. आम्ही बाबाला पाहिलं नाही जास्त, आम्हाला त्यांचा सहवास प्राप्त झाला नाही. आम्ही लहान होतो दादा, पण तेव्हापासून आमचा सांभाळ तुम्ही केला दादा. कुठल्याही गोष्टीची कमतरता तुम्ही पडू दिली नाही दादा. आजपर्यंत मायबाप तुम्ही होऊन आमचं जगलात तुम्ही. आम्हाला तुमचा सहवास हवाय दादा, नका सोडून जाऊ आम्हाला. पुन्हा पुन्हा विनंती करतायत.
महाराज दोघांचं रडणं स्वाभाविक आहे. ज्ञानदादापेक्षा छोटे आहेत, पण ज्ञानदादापेक्षा मोठा असणारा निवृत्ती दादा, कधी न वृत्तीवर येणारे निवृत्ती दादा आज माझ्या ज्ञानोबारायण करता डोळ्यातून अश्रुधारा आल्या. कडकडून मिठी मारली ज्ञानदादाला. ज्ञानेश्वर महाराजांना सांगतायत, ज्ञाना आजपर्यंत हे जीवन जगत असताना कधी अवहेलना केली नाही, कधी शब्द पडू दिला नाही. गुरु शिष्याचं नातं महाराज पूर्णत्वाने तू निभावलंस, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अरे पण मोठ्याने गेलं पाहिजे, तू तर लहान आहेस माझ्यापेक्षा. ज्ञानदादाने उत्तर दिलं, दादा अरे एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये तिचं जीवन तेव्हाच धन्य होतं जेव्हा ती मालकाच्या अगोदर जाते. सौभाग्याचं लेणं घेऊन जेव्हा जाते ना, तेव्हा ती महाराज खऱ्या अर्थाने भाग्यवान ठरते. आणि दादा आज खऱ्या अर्थाने मला सांगायला स्वाभिमान वाटतो की तुमच्या अगोदर म्हणजे गुरुच्या अगोदर माझं जाणं होत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये निवृत्ती दादा रडत आहे. मला पुढचं सांगायचं बरं का, निवृत्ती दादा, ज्ञानदादा, सोपानदादा हे रडतायत ना, त्यांचा बंधू चाललाय म्हणून, पण अखंड समाज रडतो. महाराज यांचं काय आहे. पण महाराज वर्णन करतात की हा समाज का रडतो, तर या समाजातला एक संत अस्ताला चाललाय. धाय मोकळून महाराज संत मंडळी रडतायत. जसा एखाद्या तलावाचा बांध फुटावा आणि बांध फुटल्यानंतर महाराज पाणी सैराट पळावं, त्या पद्धतीने अवस्था या समाजाची झाली. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, ओघ बारा वाट मुरडते, ओघ बारा वाट मुरडते, बांधल्या तळ्याचा फुटला से पाट. सगळा महाराज संत समुदाय रडायला लागला. यात नवल नाही, कारण या समाजातला साधू चाललाय. निवृत्ती दादा, सोपन दादा, मुक्ताबाई रडते, यात नवल नाही, त्यांचा बंधू चाललाय. पण एका हाताला धरलेला जगाचा बाप आहे ना, जगाच्या बापाच्या डोळ्यात सुद्धा महाराज ज्ञानोबारायण करता अश्रू आले. तेव्हा रुक्मिणी मातेने आवरलं, सांगितलं, देवा अरे जगाने रडावं आणि जगाचे अश्रू तुम्ही पुसावे, पण आज जर तुम्हीच रडायला लागले तर या जगाकडे कोणी पाहणार. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्यांच्याकरता प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने रडावं महाराज, एवढा तो परमात्मा भक्ता करता भाविक होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. भोळा देवाला म्हणतात, भाविक म्हणतात. जुनाट कशा करता म्हणतात महाराज, जुनाट म्हणण्याचं कारण आहे, पूर्वी काहीच नव्हतं तेव्हा सुद्धा परमात्मा होता. आजही परमात्मा, वर्तमान काळामध्ये सुद्धा परमात्मा आहे आणि भविष्यात सुद्धा परमात्मा असणार आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना पहिल्या शब्दामध्ये महाराज त्याचं वर्णन करत असताना असं सांगितलं, ओम नमो जी आद्या. आद्य या शब्दाचा अर्थ काय बोला. आद्य या शब्दाचा अर्थ पूर्वीचा, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा सुद्धा माझा परमात्मा होता, आजही तो आहे, उद्या सुद्धा तो असणार. म्हणून देवाला जुनाट म्हणतात. चांगलं म्हणण्याचं कारण काय महाराज सांगतात, चांगलं म्हणण्याचं कारण एवढंच आहे, या जगामध्ये त्याच्यापेक्षा चांगला दुसरा कोणी नाही. विठ्ठल विठ्ठल चांगला म्हणजे सुंदर महाराज, त्याच्यापेक्षा सुंदर या जगामध्ये या विश्वामध्ये दुसरा कोणी नाही. आपण नेहमी म्हणत असतो, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. एवढा माझा परमात्मा महाराज कसा आहे, गोड आहे. महाराज क्षमा मागून सांगतो बरं, 22 तारखेला मला अयोध्येमध्ये जाण्याचं सौभाग्य ठाणे जिल्ह्यातून प्राप्त झालं आणि 22 तारखेला मी त्या प्राणप्रतिष्ठा निमित्तानं तिथं त्या प्रांगणामध्ये उपस्थित होतो. देवाच्यासाठी मंत्रपुष्पांजली चालू होती आणि हे सगळं होत असताना जेव्हा पहिली प्रतिमा जेव्हा स्क्रीनवर आली ना, परमात्म्याचा पहिला फोटो, जेव्हा पूर्ण विधी आटोपल्यानंतर देवाचं जे तेज होतं महाराज, ते स्वरूप होतं, त्या ठिकाणी बसलेला सगळा संत समुदाय 100% लोक जेवढी होती ना, तेवढ्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये महाराज देवाचं रूप पाहिल्यानंतर पाणी होतं महाराज. एवढं माझं परमात्म्याचं स्वरूप गोड आहे महाराज. या जगामध्ये सगळ्यात गोड जर कोण असेल तर माझा भगवान परमात्मा आहे. सगळ्यात सुंदर जर कोण असेल तर माझा परमात्मा महाराज. देवापेक्षा गोड कोणी नाही महाराज.
नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। महाराज सांगतात अरे हे विश्व ज्याने एवढं सुंदर निर्माण केलं, सांगा ना तो विश्व निर्माण करणारा किती सुंदर असेल, म्हणून त्याला चांगलं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. भक्ती भावाने आम्ही जसं केलं तसा तो परमात्मा आमच्या करता होत असतो. म्हणून महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता नाही, गर्भवासाची भीती नाही. अभंगाचं दुसरं चरण. मनवोनी चिंता नाही आम्हादासा, मनवोनी चिंता नाही आम्हादासा, भावाने जसा केला तसा तो परमात्मा होतो. त्याच्याकरता 4 विशेषणं पहिल्या चरणामध्ये वापरली. महाराज सांगतात अशा परमात्म्याची आम्ही सेवा करतो म्हणून आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता नाही आणि आमच्या जीवनामध्ये गर्भवासाला येण्याची भीती सुद्धा आम्हाला वाटत नाही. गर्भवासाची भीती का वाटत नाही? महाराज परमात्मा आमच्या सोबत असतो त्याच्यामुळं आम्हाला गर्भवासाची भीती वाटत नाही. आणि या मृत्यू लोकामध्ये या संसारामध्ये आल्यानंतर आम्हाला चिंता का वाटत नाही? तर आमची सगळी चिंता आमचा परमात्मा घेत असतो. कारण परमात्मा स्वतः सांगतो ना काय, येरवी तरी माझिया भक्ता काय संसाराची चिंता समर्थाची कांता कोरान्न मागी. महाराज सांगतात बघा, अरे राजाच्या बायकोला कधी भिक्षा मागायची वेळ येईल का? आम्ही त्या प्रभूची लेकरं आहोत, आम्हाला चिंता करायची गरज काय? जी प्रभूची लेकरं नाही त्यांना चिंता आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल इथं बसलेल्या प्रत्येकाला चिंता आहे. जीवनामध्ये प्रत्येक जण चिंता करतो. महाराज करतो ना कुठली चिंता प्रत्येकाच्या जीवनामध्ये. पण एक चिंता मला वाटतं आता या कीर्तनात प्रत्येकाला असेल. पहिल्याच चरणावर बुवा जास्त बोललाय, आता 4 चरण हा सोडवतो कधी? म्हणजे बरोबर सोडेल का कीर्तन? ही सुद्धा काही लोकांना लागलेली विठ्ठल विठ्ठल वेगवेगळ्या प्रकारची चिंता माणसाच्या जीवनामध्ये असते. पण महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता नाही. कारण का आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. किंवा चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. ज्याच्या अंतरामध्ये परमात्मा आहे त्याला चिंता करण्याची गरज नाही. आणि महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये म्हणून आम्हाला चिंता करायची गरज नाही. म्हणून चिंता नाही आम्हा दासा न भिहो गर्भवासा जन्म घेता. आम्हाला गर्भवासाची सुद्धा भीती वाटत नाही. असा 2 चरणाचा भाव आपल्या पुढे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सगळ्यांनी प्रेमाने बरं का, आत्तापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. जसा TV लावावा ऑन केल्यानंतर बघत बसा त्या पद्धतीने तुम्ही बसलात. आता थोडा त्रास घ्या, हाताची घडी मोकळी करा
आणि जोरात महाराज माझ्या भगवंता करता प्रेमाने पूजन करा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमा हा टाळी टाळी हा विठोबा विठोबा रखुमा सावकार विठोबा रखुमाई रखुमा 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 रखुमाई रखुमाई कामने आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा स्वागंध तुका म्हणे आम्हा देवाचा सांगत तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात 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 नाही विसंभत येरा नाही विसंभत येरा मनवून चिंता नाही आम्हाला मनवून चिंता नाही आम्हाला नाही विसंमत नाही विसंमत मनोनीची नाही आम्हाला मनोनीची नाही महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये चिंता नाही, गर्भवासाची भीती नाही. आम्हाला वाटेल तेव्हा या मृत्यूलोकामध्ये आम्ही येतो, आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही मृत्यूलोकातून जातो. याचं कारण तुकोबारे शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरा. आम्ही देवाला कधीही विसरत नाही, सातत्याने देवाचं भजन चिंतन आम्ही करतो. म्हणून त्याचा परिणाम काय झाला तर महाराज सांगतात देवसुद्धा आम्हाला विसरत नाही, त्याच्या पाठीमागचा परिणाम. म्हणून आम्हाला घाबरायचं काही गरज नाही. असा साधा सरळ अभंगाचा भाव आहे. मला सांगितलं की 5 मिनटं थोडं लवकर, पण तुमचे 5 मिनटं फक्त घेणार, 5 मिनटं तुमच्याकरता ठेवतो मी. आज एवढ्या संख्येने महाराज आपण शहराच्या ठिकाणी उपस्थित आहोत धावपळीच्या युगामध्ये, आणि 8 दिवसाचा उपक्रम आपण हा सत्संग सोहळा निर्माण केला. तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. पण जाता जाता एक गोष्ट सांगून जाईल. या समाजामध्ये आत्ता चाललेली विकृती पाहून थोडंसं चिंतन करावं 2 मिनटं म्हणून बोलतो. आपल्या जीवनामध्ये ही परंपरा कायम टिकावी असं वाटत असेल, आपली संस्कृती आपले संस्कार सांभाळावे असं वाटत असेल, तर आपल्या लेकरांना सुद्धा या मंडपात आणणं गरजेचं आहे. आपण जर आपले संस्कार आपण जर त्यांना दिले नाही, आमची संस्कृती काय आहे ही जर त्यांना शिकवली नाही, तर पुढचं जीवन कसं होईल हे सांगता येत नाही. लक्षात घ्या. आज आमची लेकरं जास्तीत जास्त कोणाच्या संपर्कात आहेत, ती जर असतील महाराज 24 तासातून किती वेळ मोबाईलला दिला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे.
आज बहुतांशी मुलं महाराज या ठिकाणी मोबाईलच्या नादामध्ये नको नको त्या गोष्टी करून जात आहेत. आमच्या परिसरात घडलेली घटना आहे. एका मुलाने महाराज ती ऑनलाईन काय ते खेळ खेळत असताना पैसे हरला गेला. घरातली लोक विचारतील म्हणून स्वतःनी काय केलं, गाडीचा तो पेट्रोलचा पाईप काढला, पेट्रोल खाली सांडायला लागलं, मॅचेस लावली, स्वतःला संपून घेतलं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मोबाईलच्या नादामध्ये जास्त त्याचा वापर केल्यानंतर माणूस कुठल्या थरापर्यंत पोहोचू शकतो याचा विचार करा महाराज. जेवढं चांगलं आहे तेवढंच ते वाईटसुद्धा आहे. त्याचा वापर किती करावा हे आपल्यावर आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये मला वाटते त्याच्या हातामध्ये मोबाईल देण्यापेक्षा आम्ही त्याच्या हाताने जर आम्ही स्वामी विवेकानंदांचं चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र दिलं, धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र दिलं तर मला वाटतं अशा गोष्टी आपल्या जीवनात कदापि घडू शकत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये आपली संस्कृती आणि आपले संस्कार सांभाळले पाहिजे. लेकरांकरता आपल्या जीवनामध्ये संपत्ती कमवून उपयोग नाही. संपत्तीच्या बरोबर जर तुम्ही संस्कार दिले नाहीत तर कमवलेली संपत्ती तुमच्या डोळ्यात देखत महाराज त्या ठिकाणी त्या संपत्तीचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. पण संपत्ती न कमवता जर तुम्ही त्याला संस्कार दिले तर जीवनामध्ये शून्यातून तो विश्व निर्माण करू शकतो. ही ताकद संस्कारामध्ये आहे. आपल्या जीवनामध्ये ते केलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या घरामध्ये मुली आहेत, लहान लहान मुली आहेत, आपल्या सुना आहेत. मी सगळ्या आयांना एक विनंती करेन, माता माऊल्यांना सगळ्यांना विनंती करेन की आपण आपल्या मुलीला घराच्या बाहेर पाठवत असताना कशा पद्धतीने पाठवलं पाहिजे हे तुम्ही ठरवा. आज महाराज या शहराच्या ठिकाणी आल्यानंतर कधी कधी मान खाली घालून चालावं लागतं. ही शोकांकिता वाटते. आपल्या मुली जर बाहेरच्या देशाचं अनुकरण करत असतील, पण जर विचार केला तर बाहेरची लोक आपल्या देशाचं अनुकरण करतात. आपली संस्कृती जार वृंदावनामध्ये महाराज साडी घालून ती महिला दिसेल महाराज फॉरेनची, पण आज आपण विचाराने सुद्धा कमी झालो आणि कपड्याने सुद्धा माणसं तोकडी व्हायला लागली. मी तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो, तुमच्याकडे जर पैसा असेल, संपत्ती असेल तर तुमच्या मुलीच्या अंगावर 25,000चा ड्रेस घाला, मला आनंद आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्या मुलीच्या अंगावर 25,000चा ड्रेस घाला, मला निश्चितच त्याचा स्वाभिमान, त्याचा आनंद वाटेल. पण एक गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, 25,000चा ड्रेस घालत असताना ती घराच्या बाहेर पडल्यानंतर महाराज ती कुठे उघडी पडता कामा नये याची खबरदारी महाराज आपल्या आयांनी घेतली पाहिजे. एवढं तरी आपल्या जीवनामध्ये केलं तरी चालेल. मायबापा करता तुमची इस्टेट महत्त्वाची नाही, तुम्ही कमवलेला पैसा मायबापा करता महत्त्वाचा नाही. तर त्याच्या जीवनामध्ये दोघा व्यक्तींना एकच गोष्ट वाटते, फक्त तू पैसा देऊ नको, तू बाकी काही गोष्टी माझ्याकरता देऊ नको, फक्त एक कर. गावातून मी ताट मानेने या गल्लीतून त्या गल्लीत जातो ना, शेवटपर्यंत माझी मान या समाजामध्ये खाली जाऊ देऊ नको. एवढंच बापाचं आणि आईचं म्हणणं असतं. तेवढं जरी आपण पाळलं तरी मला वाटतंय आज माझं कीर्तन या ठिकाणी सफल होऊ शकतो. एवढे 2 शब्द आपल्या पुढे मांडलं. थोडासा जास्त वेळ तुमचा मी घेतलाय म्हणून या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनाकरता सर्वच उपस्थित गुणीजन मंडळी, तुम्ही फार माझा भार कमी केला बरं का. महाराजांना सुद्धा खूप धन्यवाद. आधी कोणी ही सर्वच मंडळी गुणीजन मंडळी उपस्थित झाली, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. कीर्तनकारापेक्षा महाराज आमच्यापेक्षा रुबाबदार आमचे विणेकरी बाबा आहेत, त्यांना धन्यवाद देतो. दोनही मृदुंगमणी तुम्हाला धन्यवाद. आपण समोर या ठिकाणी एवढ्या बहुसंख्येने उपस्थित झालात म्हणून तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. आतमध्ये बसून ज्यांनी ऐकलं त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. कोणी पायरीवर बसून ऐकलं त्यांना धन्यवाद. इकडं माझा तरुण वर्ग बराचसा आहे, तुम्हाला सुद्धा एवढ्या अडचणीच्या जागेत बसून तुम्ही ऐकलं, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. घरात झोपून ज्यांनी ऐकलं त्यांना सुद्धा साष्टांग प्रणिपात. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करून या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय.